करणार, बेमुदत करणार आहे. काय करणार आहे, काय करणार आहे? हे 40 मिनिटं सांगितलं ना. जरा जबाबदारीने बोलायचा. तुला माहिती आहे तुम्हाला, जबाबदारीने बोलायचं. बेमुदत करणार आहे. काय करणार आहे, काय करणार आहे? हे 40 मिनिटं सांगितलं ना. जरा जबाबदारीने बोलायचा. तुला माहिती आहे तुम्हाला, जबाबदारीने बोलायचं. बाकीच्या समजूतदारपणाचे बंधन घेतले नाही. खाली बसून घ्या. ठीक आहे. त्यांनी समजूतदारपणाची भूमिका घेतली. आपणही घेऊ. थांबा जरा. पोलिसांना माझी विनंती आहे, एखादा अपघात झाल्यानंतर थोडा वेळ थांबतो की नाही, रस्ता बंद होतो की नाही. अरे शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये अपघात व्हायला लागलेला आहे. जरा सहकार्य करा. तुमच्यातले 80% लोक शेतकरीच आहेत, मला माहिती आहे. मला हे सांगतो, तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो. एक किस्सा सांगतो तुम्हाला. शक्तीपीठ महामार्गामध्ये जमीन जाणारे एक बाधित मोठे पोलीस अधिकारी आहेत. ते मला सांगतात, साहेब काहीतरी करावं, आमची जमीन वाचवा. म्हणजे पोलिसांची जमीन जाणार नाही तर शेतकरी राहिले नाही. नाव सुद्धा तुम्हाला सांगतो कोण आहेत ते, आणि IPS अधिकारी आहेत ते, साधे पण नाही. तेव्हा मला एवढंच सांगायचं आहे, हा शक्तीपीठ महामार्ग काही गरजेचा नाही आहे. सरकारला पाहिजे असेल तर नागपूर रत्नागिरी हा जो हायवे आहे तो रुंद करावा, आणि तो 8 पदरी केला तरी सुद्धा जमीन शेतकऱ्याची घ्यावी लागणार नाही. एवढी जमीन आधीच तिथं घेऊन ठेवलेली आहे. तो करावा. गोव्याला जा, कुठेही जा, कोल्हापुरातनं गोव्या